तुकाराम मुंडेंच्या बदलीमागे अदानी भूखंड प्रकरण असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। अदानीला भूखंड देण्यास विरोध केल्यानं मुंडेंची बदली करण्यात आली। मुंडेंनी 8.5 हेक्टर जमीन देण्यास विरोध केल्यानं ही बदली करण्यात आल्याचं देखील म्हणण्यात आलंय। तुकाराम मुंडेंची जमिनीच्या फाईलवरील नोट जाहीर करा, विजय वडेट्टीवारांनी सरकारला असं आव्हान केलंय। मुंडेंनी जमीन हस्तांतरणाला विरोध केल्यानंच ही बदली झाल्याचा देखील आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं एफएसआय जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञानबा तुकाराम म्हणाला, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना, महाराष्ट्राला फसवताय। सोंगारेपणा करून सोंग दाखवून ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट। अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा। ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणता महाराष्ट्राला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय। या संदर्भातली चौकशीचे आदेश आपण तिथून द्या। मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे। हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय। तर याच संदर्भात आता आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी सूरज चव्हाणजी जोडले गेलेत। सूरजजी, तुकाराम मुंडेंच्या बदली मागे आता अदानी भूखंड प्रकरण असल्याचा मोठा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय, काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर विरोधी पक्षनेत्याकडे कसलेही मला वाटतं ठोस पुरावा नसल्यामुळे काहीतरी आरोप करायचे आणि सनसनाटी निर्माण करायचा असा एक केविलवाना प्रयत्न विरोधी पक्षनेत्याकडनं केला जातोय। तुकाराम मुंडे साहेबांची बदली महायुतीचं सरकार आहे असं नाही, याच्या आधी अनेक वेळा त्यांना कुठं प्रशासकीय याच्यामध्ये बदल्या झालेल्या आहेत आणि हे काही आम्ही केल्या पहिल्या सुरू असं नाही, परंतु जाणीवपूर्वक काहीतरी आता सनसनाटी निर्माण करायची आहे, ब्रेकिंग न्यूज बनवायची आहे म्हणून हा विरोधी पक्षनेत्यांनी केलेला आरोप दिसतो, याच्यामध्ये कसलंही तथ्य नाहीये। नक्कीच धन्यवाद सूरजजी, आपण लोकशाही मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।